वेलकम टू वायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स कराड. तर नमस्ते विद्यार्थ्यांनो, आता आपण पाहणार आहोत आपला पुढचा पार्ट की जो आहे फिजिक्स मधला इंटिग्रल कॅल्क्युलस. ह्याच्या आधी आपण डिफरन्शियल कॅल्क्युलस मागच्या 24 तारखेच्या लेक्चरला पाहिलेलं होतं. तर आता आपण शिफ्ट होणार आहोत आपल्या टॉपिकच्या शेवटच्या डेड एंडकडे. डेड एंड म्हणजे शेवटच्या टप्प्याकडे, इंटिग्रल कॅल्क्युलस. ज्या वर्गामध्ये आता मी उभारलोय हा आहे आपला क्लासरूम. ठीक आहे, आता आपण जाऊया इंटिग्रल कॅल्क्युलस कडे. बर, इंटिग्रल कॅल्क्युलस. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची गोष्ट येते की डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन दोघांमध्ये फरक काय हा तुम्हाला मी मागच्या वेळी एक्सप्लेन देखील केलेला होता की डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मध्ये फरक काय. डेरिव्हेटिव्ह म्हणजे कट 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 तुकडे करणे. डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेपरेट करणे आणि इंटिग्रेशन म्हणजे एकत्र येणे, समूह तयार करणे, गर्दी करणे, गेट टुगेदर करणे. टुगेदर ह्याला आपण म्हणतो डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. आणि यामधलाच जो पार्ट आपण पाहणार आहोत तो म्हणजे कॅल्क्युलस, की ज्यामधला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलस किंवा डिफरन्शियल कॅल्क्युलस आपण 24 ऑक्टोबर 2020 साली पाहिलेला आहे. आणि जो आता आपण पाठ पाहणार आहोत तो बघणार आहे 26 ऑक्टोबर 2020 साली. त्याच्या आधी विद्यार्थ्यांना एक छोटीशी सूचना आहे. बरं, हे स्क्रीनशॉट घ्या, मग आपण पुढे शिफ्ट होऊया. तर त्याच्या आधी सर्व विद्यार्थ्यांनी एक बुक विकत घ्यायचं आहे. आसपास तुमच्या दुकानामध्ये जिथं पुस्तकाचं दुकान आहे तिथे कुठेतरी हे बुक मिळून जाईल. छोटस बुक आहे. मी नाव लिहितो इथं मोठ्या अक्षरात, लॉग टेबल. बुकचं नाव आहे लॉग टेबल. कुणाचंही या लॉग टेबल बुक काहीही प्रॉब्लेम नाही, पण लॉग टेबलचं बुक फार महत्वाचं आहे. कारण की जे तुम्हाला पुढचं लेक्चर येणार आहे, हा धडा जेव्हा संपेल त्याच्यानंतरचे 2 ते 3 लेक्चर्स हे लॉग टेबल या पुस्तकावरती असतील. तर लॉग टेबल हे बुक तुम्हाला विकत घ्यायचं आहे. साधारणपणे 20 रुपीज ते 30 रुपयामध्ये तुम्हाला कुठेही मिळून जाईल. कुठेही याचा अर्थ फक्त पुस्तकाच्या दुकानामध्ये मिळेल. कुठेही म्हणजे किराणा माल दुकानात जाऊन मागवू नका. ठीक आहे, लॉग टेबल रब करतो मी. तर आता आपण डिफरन्शियल कॅल्क्युलस बघूया. काही फॉर्म्युलेज आहेत की जे आपल्याला फर्स्ट बघायचे. जसे आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितलेले होते तसेच इंटिग्रेशन मध्ये पण आहेत. इंटिग्रेशन x रेज टू n dx. बघा, पहिला फॉर्म्युला इंटिग्रेशनचा आहे x रेज टू n dx. तुम्हाला ह्याचा आठवतो डेरिव्हेटिव्हचा काय होता? n into n minus 1 होता. आठवतंय का? हे डेरिव्हेटिव्हला काय होतं रे? n into x रेज टू n minus 1 होतं डेरिव्हेटिव्हला. पण इंटिग्रेशनला काय आहे? x रेज टू n plus 1 upon n plus 1. इंटिग्रेशनला फॉर्म्युला काय आहे? x रेज टू n इंटिग्रेशन x रेज टू n dx. इंटिग्रेशन x रेज टू n dx फॉर्म्युला काय आहे? x रेज टू n minus 1 सॉरी x रेज टू n plus 1 upon n plus 1. जर एक एक्झाम्पल म्हणून बघायचं म्हणलं तर हे एक्झाम्पल पहा. मी म्हणतो इंटिग्रेशन x रेज टू 8 काय येणार रे?
इंटिग्रेशन म्हणजे इथं n किती आहे, इथं n आहे बघा 8 आहे, n किती आहे 8 आहे. मग ठीक आहे सॉल्व्ह करूया. बॉक्स करतो याला असंच पुढेच लिहू काय. मग ठीक आहे n किती आहे 8 आहे, n + 1 म्हणजे x रेज टू 8 + 1 अपॉन 8 + 1 म्हणजेच काय येणार x रेज टू 9 अपॉन 9. समजलं का एक्झाम्पल. खूप इझी एक्झाम्पल तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. खूप अत्यंत भारी आहे. पूर्णपणे आता इंटिग्रल कॅल्क्युलस जसं डिफरन्शियल कॅल्क्युलस होतं तसंच इंटिग्रल कॅल्क्युलस आहे. तुम्हाला होमवर्कला देखील असे काही एक्झाम्पल्स आपण देत आहोत की जे तुम्हाला ज्याने तुम्हाला प्रॅक्टिस होईल. स्क्रीनशॉट घ्या. मग आपण आपल्या पुढच्या फॉर्म्युल्याकडे जाऊया. ठीक आहे आपण जाऊया आता आपल्या दुसऱ्या फॉर्म्युल्याकडे. दुसरा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन 1/x dx. इंटिग्रेशन 1/x dx फॉर्म्युला आहे बघा log of x to the base e. फॉर्म्युला काय आहे log of x to the base e. आपण आपल्या नोट्स जे तुम्हाला दिलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांना नोट्स मिळालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना नोट्स मिळाल्या नाहीत त्या विद्यार्थ्यांनी पटकन आपल्या संस्थेशी संपर्क साधावा आणि नोट्सची मागणी करावी. तुम्हाला नोट्स तुमच्या घरपोच दिल्या जातील जोपर्यंत लॉकडाऊन देशामध्ये किंवा राज्यामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये आहे तोपर्यंत. ठीक आहे बघा इथे फॉर्म्युलेज दिले. ठीक आहे log of x to the base e म्हणजे 1/x चे इंटिग्रेशन काय आहे log of x to the base e. 1/x चे इंटिग्रेशन काय आहे log of x to the base e. मग एक्झाम्पल घेऊया. एग्जाम्पल घेतो बघा. ठीक आहे इंटिग्रेशन dx अपॉन sin x नको sin x नको सुरुवातीलाच dx अपॉन काय म्हणू. ठीक आहे चल sin x म्हणतो. sin x काय येणार इंटिग्रेशन 1/x. 1/x काय असते log of sin x to the base e. परत sin x चे डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार हे आपण नंतर बघणार आहोत. पण तोपर्यंत इथे पर्यंत पास आहे. आपण दोन फॉर्म्युले बघितले. एक पहिला फॉर्म्युला बघितला मगाशी आणि आता बघतोय हा पहिला. पहिला काय होता x raised to n + 1 upon n + 1 आणि दुसरा आहे इंटिग्रेशन 1/x काय असते log of mod of x. ठीक आहे त्याचंही एक्झाम्पल बघितलेलं आहे. स्क्रीनशॉट घे. ठीक आहे चला पुढचा एक्झाम्पल बघूया. तिसरा फॉर्म्युला बघूया आता आपण आपला तिसरा आणि चौथा एकदमच पाहू. बघ तिसरा फॉर्म्युला काय येणार आहे आता इंटिग्रेशन ऑफ sin x dx काय असणार आहे मायनस cos x. इंटिग्रेशन ऑफ sin x काय आहे मायनस cos x आहे. इंटिग्रेशन ऑफ sin x काय आहे मायनस cos x आहे. तसंच बघ मी अजून एक फॉर्म्युला लिहितो चौथा. इंटिग्रेशन ऑफ cos x काय आहे इंटिग्रेशन ऑफ cos x dx काय आहे इंटिग्रेशन ऑफ sin x dx आहे मायनस cos x आणि इंटिग्रेशन ऑफ cos x dx काय आहे sin x. ठीक आहे हे झाले दोन फॉर्म्युले म्हणजे तिसरा आणि चौथा फॉर्म्युला झाला. आता आपण याचं एक्झाम्पल पाहूया म्हणजे एक्झाम्पल पाहिलं की तुम्हाला अजून क्लिअर होईल. ठीक आहे दोघांचे म्हणून कंबाईन एक्झाम्पल घेऊया जसं आपण डेरिव्हेटिव्हला वगैरे पण घेतलेलं. हे रद्द करतोय मी स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे मी एक दोघांचा म्हणून एकत्र एक्झाम्पल बघतो. इंटिग्रल कॅल्क्युलस मधील एक्झाम्पल आता आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांना. इंटिग्रेशन ऑफ sin x प्लस cos x dx काय बघा इंटिग्रेशन ऑफ
sin x प्लस cos x dx. मग सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा काय येईल बघ, जर मध्ये प्लस किंवा मायनस साइन असेल, मध्ये प्लस किंवा मायनस साइन असेल, डिव्हिजन आणि सबट्रॅक्शन नाही. ठीक आहे, फक्त अधिक आणि वजा. जिथं प्लस आणि मायनस साइन असेल, इंटिग्रेशन असो किंवा डेरिव्हेटिव्ह असो, त्या दोघांसाठीही इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह आपण काय करतो, वेगळं करून देतो. म्हणजेच काय येणार, इंटिग्रेशन sin x dx प्लस आहे असं आलं इंटिग्रेशन cos x dx. काय नाव सांग, इंटिग्रेशन sin x मायनस cos x प्लस cos x काय येणार, sin x. हे असंही लिहू शकतोस किंवा हे इकडे घे, sin x मायनस cos x. ठीक आहे, आपण बघितलं आपल्या तिसऱ्या आणि चौथ्या प्रॉब्लेम फॉर्म्युलाचं हे आहे एक्झाम्पल. काय केलं बघ मी, इंटिग्रेशन sin x plus cos x dx. काय असणार आहे, इंटिग्रेशन ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर आपण काय म्हणतो, सेपरेट. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा. त्याच्यानंतर लगेच मी सेपरेट केलं, इंटिग्रेशन sin x dx, इंटिग्रेशन cos x dx. sin x चं काय इंटिग्रेशन मायनस cos आणि cos x चं काय sin x. म्हणजे आलं काय, sin x मायनस cos x. खूप इझी आणि सोपं आहे. ठीक आहे, एकदा बघून घ्या, मग आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. नोटबुक मध्ये सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. ठीक आहे, आता आपण आपल्या लास्ट फॉर्म्युलाकडे जाऊया. आपला पाचवा आणि शेवटचा फॉर्म्युला, इंटिग्रेशन e रेज टू x dx. चं इंटिग्रेशन असते e रेज टू x. e रेज टू x चं इंटिग्रेशन काय असते, e रेज टू x चं इंटिग्रेशन असते. आता याचं एक्झाम्पल असं घेऊ शकणार नाही, त्यामुळे एक्झाम्पल आता आपण जेव्हा कंबाईन मध्ये घेऊ तेव्हाच आपण त्याचे एक्झाम्पल घेऊ शकतो. तोपर्यंत आपण याचे एक्झाम्पल घेऊ शकणार नाही. हे बघा आपले आहेत 5 फॉर्म्युले. मी 5 फॉर्म्युले तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा. हे लिहून घेतलंय ना. आता बघा पहिला फॉर्म्युला आपला काय होता, चला एक एक लिहून टाकूया. पहिला होता इंटिग्रेशन x रेज टू n dx. फॉर्म्युला काय, x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. आठवतंय, हा पहिला फॉर्म्युला आहे बरोबर का. दुसरा फॉर्म्युला काय होता, इंटिग्रेशन 1 अपॉन x dx. काय फॉर्म्युला आहे, log ऑफ x टू द बेस e. हा दुसरा फॉर्म्युला झाला. ठीक आहे, तिसरा फॉर्म्युला काय होता, इंटिग्रेशन ऑफ sin x dx. काय असतंय, मायनस cos x. पुढे बघा इकडे चौथा फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ cos x. काय असते, नुसतं sin x cos x dx. आणि पाचवा आणि हा शेवटचा फॉर्म्युला आठवतंय, इंटिग्रेशन ऑफ e रेज टू x dx. काय असतंय, e रेज टू x. पाचही फॉर्म्युले आता मी बोर्ड वरती लिहिलेले आहेत. यालाच मी काय म्हणतो, इंटिग्रल कॅल्क्युलस वॉल. यालाच मी काय म्हणलं बघा, इंटिग्रल कॅल्क्युलस वॉल. इथं मी लिहून ठेवतो हे सगळं JEE नीट दोघांसाठीही फार इम्पॉर्टंट आहे. तर विद्यार्थ्यांनो, या वर्षी आता आजपासून बघा MCC, मी तुम्हाला साइटचं नाव सांगतो, mcc.nic.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईट वरती जी मुलं 12वी झालेली आहेत आपल्या क्लासमधून, त्या मुलांच्या आता ऍडमिशन प्रोसिजर चालू होत आहे. ज्या नॅशनल लेवलला आहेत त्या आता मेडिकल शिवाय इंजिनिअरिंग दोन्हीही प्रोसेस चालू होत आहेत. यावर्षी देखील आपल्या संस्थेकडनं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये विद्यार्थी जात आहेत. शिवाय यावर्षी एक IIT कानपूरलाही विद्यार्थी आपला गेलेला आहे. त्याचबरोबर इंजिनिअरिंगची CETs वगैरे आत्ताच झालेली आहे, त्यामुळे त्याच्या संदर्भात अजून आपण सांगू शकत नाही, पण किमान एक 10 ते 12 जण
शासकीय महाविद्यालयाला असतील, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला पोहोचतील. त्यामुळे प्रचंड यश आपल्याला यावर्षी देखील मिळालेलं आहे. आणि आत्ताची जी बॅच आहे तुमची, ही बॅच अत्यंत हुशार बॅच आहे. म्हणजे आत्ता जी पासआउट झाली त्याच्यासारखीच तुमची बॅच आहे. त्यामुळे आम्हाला फार चांगला आहे. रिझल्ट आपला खूप सुंदर लागणार आहे. खूप सगळ्यांचा चांगला होमवर्कला रिस्पॉन्स आहे. पेपर पण जे आपण परवा घेतले, आय थिंक आपण एकमेव असू की ज्यांनी पेपर्स वगैरे घेतलेले आहेत. आपल्याला थोडासा त्रास होतोय प्रत्येकाला घरी पेपर नेऊन देण्यात, नोट्स नेऊन देण्यात, पण हीच आपली संस्था विद्यार्थ्यांसाठी करते. आणि अत्यंत खूप चांगल्या पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी पेपर लिहिलेले आहेत. आम्ही पूर्ण समाधानी आहोत. लॉकडाऊन असून देखील सर्व विद्यार्थी प्रामाणिकपणे घरी बसून पेपर लिहित आहेत. असंच आई, वडील आणि बहीण भाऊ यांनी आपल्या विद्यार्थ्याला, आमच्या क्लासच्या विद्यार्थ्याला घरी सहकार्य करावं अशा वेळी. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, आता सगळे फॉर्म्युले वापरता येतील असं एक एक्झाम्पल लिहूया. ठीक आहे, एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल बघा, मी काय म्हणतो, इंटिग्रेशन e रेस टू x प्लस साइन x प्लस कॉस x प्लस x रेस टू 6 प्लस 1 अपॉन x. सगळ्याचे इंटिग्रेशन एकत्र घ्यायचं आहे. जिथे जिथे प्लस साइन दिसतीये तिथे तिथे इंटिग्रेशन सेपरेट कर. तिथं तिथं इंटिग्रेशन सेपरेट कर. दिसतंय का कोपऱ्यापर्यंत? तिथं तिथं इंटिग्रेशन सेपरेट कर. ठीक आहे, सेपरेट करतो. इंटिग्रेशन e रेस टू x dx प्लस इंटिग्रेशन sin x dx प्लस इंटिग्रेशन cos x dx प्लस इंटिग्रेशन x रेस टू 6 dx प्लस इंटिग्रेशन 1 अपॉन x dx. e रेस टू x चं इंटिग्रेशन काय? e रेस टू x च आहे. बरोबर? फॉर्म्युले चेक करा बघा मागचे. sin x चं इंटिग्रेशन काय? मायनस cos x आहे. म्हणजे प्लस नाही, मायनस cos x आहे. cos x चं काय आहे? प्लस sin x आहे. डेरिव्हेटिव्ह उलट आहे, तुला माहिती आहे ना? sin चं डेरिव्हेटिव्ह cos आहे आणि cos चं डेरिव्हेटिव्ह मायनस sin आहे. आणि इथं उलट आहे बघ, sin चं डेरिव्हेटिव्ह मायनस cos आहे. ठीक आहे, प्लस x रेस टू 6 कुठला फॉर्म्युला वापरणार मी? x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 म्हणजे काय येणार? x रेस टू 7 अरे 6 प्लस 1 अपॉन 6 प्लस 1 प्लस आणि 1 अपॉन x काय येणार? लॉग ऑफ x टू द बेस e. चला सगळे एकत्र लिहितो. e रेस टू x मायनस cos x प्लस sin x प्लस x रेस टू 7 अपॉन 7 प्लस लॉग ऑफ x टू द बेस e. हे झालं आपलं उत्तर, आन्सर. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. बघा पुढचा पार्ट पाहूया. ठीक आहे, जसा आपण डेरिव्हेटिव्हला फॉर्म्युला पाहिलेला होता, हे बघा मी काय लिहितो बघा, डेरिव्हेटिव्ह ला फॉर्म्युला आपण पाहिलेला होता. काय होता? d बाय dx ऑफ x y समज काढायचा असेल किंवा a b काढायचा असेल तर आपण काय म्हणायचं रे फॉर्म्युल्याला? a कॉन्स्टंट, b चं डेरिव्हेटिव्ह d बाय db ऑफ dx प्लस b कॉन्स्टंट a चं डेरिव्हेटिव्ह. आठवतंय का? हा आपण फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हला वापरलेला होता. फॉर्म्युला लक्षात येतोय का विद्यार्थ्यांना? सगळ्या विद्यार्थ्यांना फॉर्म्युला लक्षात येतोय? हो का नाही? हो का नाही? एक मिनिट. हा
ठीक आहे, हा एक फॉर्म्युला प्रॉडक्ट फॉर्म्युला ह्याला आपण म्हणत होतो. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, आता आपण प्रॉब्लेम्स बघणार आहे काही इंटिग्रेशनचे. फर्स्ट प्रॉब्लेम आहे बघा, x रेज टू 8x. फर्स्ट x रेज टू 8x इंटिग्रेशन आहे, काय येणार आहे? x रेज टू 8 प्लस 1 अपॉन 8 प्लस 1 म्हणजेच काय येणार? x रेज टू 9 अपॉन 9. हे झालं पहिलं एक्झाम्पल. समजून घे, स्क्रीनशॉट घे. ठीक आहे, आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. शेजारी देऊ शकतोय इंटिग्रेशन x स्क्वेअर dx. काय येणार आहे? x रेज टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 म्हणजेच काय येणार? x क्यूब अपॉन 3. स्क्रीनशॉट घ्या चला. ठीक आहे, आता तिसरा बघूया. आपण पहिला जे एक्झाम्पल घेताना जे प्रॉब्लेम घेतले तेच डिफिकल्ट घेतले, त्यामुळं हे काहीच वाटत नाहीये. इंटिग्रेशन x प्लस साइन x. बघा किती सोपा क्वेश्चन आहे. काय येणार? ऍडिशन सबट्रॅक्शन दिसलं की काय पहिल्यांदा करायचं? वेगळं करून टाकायचं. इंटिग्रेशन दोघांना, इंटिग्रेशन x dx प्लस इंटिग्रेशन साइन x dx. x काय येणार? x 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1. काहीच नाहीये म्हणजे रेज टू 1 आहे ना, काही नाहीये म्हणजे रेज टू 1 असतं. प्लस साइन x काय असणार आहे? मायनस कॉस x. ती मायनस साइन मध्ये येईल. x रेज टू 2 अपॉन 2 मायनस कॉस x. लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, आता आपण पुढचा क्वेश्चन घेत आहोत. बघा लक्ष द्या, स्टार करतोय क्वेश्चनला. इंटिग्रेशन 1 टू 5 x dx. सर तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर ते 1 आणि 5 काय आहे? बघा मी काय लिहितो बघा. 5 कोण आहे? अप्पर लिमिट. 5 कोण आहे? अप्पर लिमिट. आणि 1 कोण आहे? लोअर लिमिट. 1 कोण आहे? लोअर लिमिट. आणि x dx हे फंक्शन आहे. x dx काय आहे? फंक्शन आहे. आता मी सॉल्व कसं करणार बघा. पहिल्यांदा मी नॉर्मल डेरिव्हेटिव्ह सोडवतो. इंटिग्रेशन ऑफ x काय येणार आहे? x 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1. फक्त बॉक्स टाका. बघा मी काय केलंय बघा. इंटिग्रेशन x रेज टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1. फक्त मी काय केलंय? स्क्वेअर ब्रॅकेट टाकले आणि इथं 1 आणि 5 लिहिणार इज इक्वल टू इंट ब्रॅकेट मध्ये x रेज टू 1 प्लस 1 म्हणजे x स्क्वेअर अपॉन 2. आता 5 काय आहे? अप्पर लिमिट आहे. 5 काय आहे? अप्पर लिमिट आहे. 5 काय आहे? अप्पर लिमिट आहे. 1 काय? लोअर लिमिट आहे. 1 काय? लोअर लिमिट आहे. 1 काय? लोअर लिमिट आहे. चला लिमिट पुट करतो इज इक्वल टू बघा x स्क्वेअर अपॉन 2. 5 पुट करा मायनस, नको एवढ्या स्टेप्स वाढवायला, डायरेक्ट पुट करूया व्हॅल्यूज. लक्ष द्या. पहिल्यांदा x मध्ये किती टाकायचं? 5. पहिल्यांदा x मध्ये किती टाकायचं? 5. म्हणजे काय येणार बघा. 5 चा स्क्वेअर अपॉन 2 मायनस लोअर लिमिट किती आहे? 1. 1 चा स्क्वेअर अपॉन 2. म्हणजे मी काय केलं? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. काय केलं मी? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ठीक आहे, म्हणजे आता काय येणार बघा इज इक्वल टू
5 चा स्क्वेअर म्हणजे 25/2 मायनस 1 चा स्क्वेअर 1/2 म्हणजे काय आलं 24/2 इज इक्वल टू 12. किती आलं दिसतंय काय 12 दिसतंय कट टू कट आहे इज इक्वल टू 12. तर आपण आपला दुसरा टॉपिक आज संपवलेला आहे. टॉपिकचं नाव आहे मॅथमॅटिकल मेथड्स. या टॉपिक मध्ये आपण 3 गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट जी होती ती होती स्केलर्स, दुसरी गोष्ट होती वेक्टर्स. त्याच्यानंतर आपण जी गोष्ट पाहिली ती गोष्ट होती बघा कॅल्क्युलस, की जी नवीन सिलेबसला न्यू कन्सेप्ट म्हणून ऍड केली गेली. एनसीईआरटीतनं ती डायरेक्टली कन्सेप्ट बोर्डाच्या टेक्स्टबुकला आली. त्या कॅल्क्युलस मध्ये 2 पार्ट्स होते. एक आहे इंटिग्रल कॅल्क्युलस, तर दुसरा आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस. ते दोन्ही देखील पाहिले, त्याचे एक्झाम्पल्स पाहिले. सुस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यांनी छान सोडवले. खूप छान रिस्पॉन्स आला या टॉपिकला सुद्धा. आता आपण अशाच गमती जमतीमध्ये आपला पुढचा टॉपिक देखील चालू करू. कोणता चालू करू मी आज सांगत नाही, उत्सुकता थोडीशी ताणलेली जाऊ दे. अशा वेळी काही विद्यार्थ्यांचे फोन देखील येतात उत्सुकतेसाठी की पुढचा टॉपिक सर कुठला चालू करणार आहे, आम्ही वाचून ठेवणार आहे. अशी उत्सुकता, असा अभ्यास सगळ्यांनी दाखवावा की जेणेकरून आपल्या संस्थेचा अजून चांगला रिझल्ट लागेल. तर ठीक आहे, तुर्तास धन्यवाद. आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.